व्लॉग बनवा का नको हा मनात विचार आला आहे. म्हणजे आता किती वाजलेत, रात्रीच्या 10:40 झाले दिसत असेल. 10:40 झालेत आणि घरी जायचा प्लॅन चालू आहे. म्हणजे आपली बाईक माझ्याकडे नाही, तर बाईक आणायची आहे, त्यामुळे मोठं लोक होत नाही आहेत. तर आता गावी जायचं आहे म्हणून तयारी चालू आहे. तयारी दाखवली असती पण माझी सध्या लय वाईट अवस्थेत आहे, त्यामुळं दाखवायचं नाही, तरी पण दाखवू शकतो. त्या अगोदर थोडंसं बघा बाहेर, बघा किती अंधार आहे. आणि आपली बस रात्री 12:30 आहे. मला सध्या अजून सुद्धा कन्फ्युजनमध्ये आहे की व्लॉग बनवू का नको. ब्लॉग बनवाय तरी होईल तसा होईल, हा ब्लॉग येईल का नाही येईल हा पण आहे. तरी बघायला सांगू, एक आपलं लॅपटॉप बॅग आहे आणि दुसरी आपली नॉर्मल बॅग आहे. ह्या दोनच गोष्टी आहेत सध्या आपल्याकडे. ह्याच्याशी जास्त काय घेऊन जात नाही, कारण आपल्याला बाईक घेऊन यायचे. आपले मोठो ब्लॉग थांबलेले आहेत. चल भेटू आपण पुढच्या ह्याच्यात तयार झालो. नमस्कार मंडळी, मी तेजस, तुमचं स्वागत होतं आपल्या यूट्यूब चॅनलला वंडर विथ तेजस. तसं आता 11:40 झालेत, आपलं जायची तयारी झाली. तसं आपण तयार झालो आहे. आपला पुरा लुक बघा दिसतोय. आणि आपली ट्रॅव्हल्स तशी आहे 12:15 किंवा 12:30. आता आपल्याला जायचं आहे ट्रॅव्हल्स पकडाय. तर आता भेटू डायरेक्ट आपण ट्रॅव्हल्समध्येच. टाटा. दिसते का नाही माहीत नाही. बकवास आहे, बकवास लई बकवास आहे राव. 12ला गाडी येणार म्हणजे आता 1 वाजून गेले, त्या आत्ता गाडी आली. अजून आम्ही पुण्यातच आहे. बघा किती वेळ जाईल माहीत नाही. बघू आता अनुभव नाही, सी ना काय ना काय. वाईट अनुभव आहे, लई बेकार वाईट अनुभव आहे. लाईट बी चालत नाही काय. नमस्कार, मी आता घरी पोचले. घरी म्हणजे सकाळी 6:30ला पोचलो. त्यानंतर झोपलो, मस्त झोपलो, उठून मस्त तयार होऊन आता बसलो. आता बघू पुढचं प्लॅनिंग काय करायचं काय. गाव आता माघारी कधी निघायचं ते 2-4 दिवसात माघारीचा प्लॅन आहे. तोपर्यंत निवांत घरी बसून राहायचं आहे. बघू ते मध्ये काय प्लॅन झाला तर प्लॅनला तसं. Several days later. नमस्कार मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आवाज एकदम क्लिअर येत असेल, कारण मी चेकच केलं नाही बाहेर निघताना, जरा घाईमध्ये निघालो. तर हा व्लॉग आपला ट्रॅव्हलमध्ये आपण आलेलो ना, त्या व्लॉगचं कंटिन्युएशन असतं. तर आता ऑलमोस्ट म्हणजे 1 आठवड्यानंतर माघारी जायला निघालो. तर आपण ज्यासाठी आलेलो बाईक न्यायला, ती घेऊन जात आहे आपलं. बाकी जरा घरी राहून झालं, आता काम आलं. मग तर चला आता माघारी गाडीवर. आज शनिवार आहे, 4 जानेवारी. ठीक आहे. हां, तर बघू प्रवास काय होतं, काय रेकॉर्ड करेन हे पण मला माहीत नाही. पण इंट्रोडक्शन म्हणून की आपण निघालो आता बाईक घेऊन, म्हणून स्टार्ट केलं. चला पुढे बसून निघू. इथं काय समोर काय झालं, पुन्हा ॲक्सिडेंट झाला काय. काय झालं काय माहीत राव, काय समजलं नाही. रेस बीस चालू असतील. हां, कुत्र्याच्या रेस लावते आतल्या साईडला, ते पण चालू असेल बहुतेक. ॲक्सिडेंट झालेले तर काही निशांती दिसले नाही, काय नाही. पण ॲक्सिडेंट झालेला नसावा, सगळे सुखरूप असावेत. ते श्वान शर्यत चालू असेल तर ते असावे, बाकी काय नाही. तुम्हाला सातारचा आपला अजिंक्यतारा दिसतोय ना माहीत नाही. बघा तिथं समोर खूप वेळा मी अगोदर पण व्हिडिओजमध्ये दाखवले, पण आज दाखवण्याचं कारण म्हणजे आपला आज माघारी जाताना प्लॅन करत होतो की जाता जाता अजिंक्यतारा बघून जावं. म्हणजे फिरून जरा वरून मस्त जाता येईल. काय करायचं, परत लक्षात आलं आपल्या पाठीवर हाय ओझ. एक गेमिंग लॅपटॉप आणि एक ऑफिसचा लॅपटॉप, दोन्हीचं वजन मिळून ऑलमोस्ट 5 किलो. लॅपटॉपचं वजनही असल्यामुळं मग तिथं फिरताना लॅपटॉप ठेवू शकत नाही, जरा सिक्युरिटी कन्सर्न.
आणि बाकीच्या गोष्टींमुळं मी विचार केला की राहण्यात कॅन्सलच. पण ह्यावेळेस ठरवलेलं की जाणे. सातारा शहर रस्ता नीट झालं पाहिजे. आज चांगलं आहे. दोन मोठ्या गाडीवाले अपघात करते त्याला. त्यांना त्याच्या आडवी मारणे ते पहिलं अवजड वाहन सामान घेऊन चाललं आहे. मला ना आता ब्रेक घ्यायचा आहे, पण साताऱ्यातून पुढं चाललो आहे. सातारा सिटी ओळखलं पुढे एक पेट्रोल पंप येते की जरा डोक्याला काय म्हणतात बंडाणा बी जरा असं खाली खाली डोळ्या काय म्हणत कसं काय यावं द्यायला. त्याचबरोबर घरी बी फोन करायचा आहे की पोचलो आहे. आमच्या मम्मीने तर सांगितले 1-1 तासाला फोन कर. मी आता 2 तास होत आले असतील, जास्त 2 तास फोन केले असतील, मी कॉल नाही केला. मम्मीला कॉल करून सांगायचं आहे की पोचलो इथपर्यंत. साताऱ्यात पेट्रोल थोडं टाकायला लागेल. मला तर आज वाटलेलं जास्त वर्दळ असेल साताऱ्यातच. आहेच येणेश्वरला तेवढी जास्त नाही असं म्हणतो पण पुढं लागू नये. ॲक्सिडेंट हो गया आहे किसका तो. आता 10-15 मिनटाचा काय म्हणतात रेस्ट मी करून झालं. 15 मिनटं झालं. त्याचबरोबर पेट्रोल टाकलं जरा फ्रेश बीच झाला आता मस्तपैकी आपलं पुण्यागावाचा. पण एकच गोष्ट ही इश्यू यायला आला आहे मला. ही इथं दिसते तुम्हाला ह्या इथं दुखायला आले. काय झाले काय माहीत. माझ्यामध्ये ग्लव्स जरा अनकम्फर्टेबल व्हायला आले, खराब पण होत आलेत पूर्ण. मला दिसतंय मला ग्लव्स पूर्ण खराब होत चालले त्याला. मे बी त्यामुळे इथं बी रॅसेज व्हायला आले. रॅसेज काय म्हणतात खास आणि ते व्हायला आले आणि दुखा असं टोचल्या व्हायला आले. मी कम्फर्टेबल घालू सुद्धा बघायचं थोडा असंच राहिलं तर मग काय ग्लव्स काढून चालवायचे आणि नेक्स्ट टाईम ग्लव्स चेंज करायचे जरा अजून कम्फर्टेबल घ्यायला. हो पुढचा डोंगर जळला आहे वाटतं. डोंगरावरचे झाडी जळल्या. कसला काळा कुठं झाला तुम्हाला नाही दिसणार. वाईड लँड नाही तो तिथे तुम्हाला दिसेल. कधी आता आपण पुण्यात पोहोचायचो. 105 किलोमीटर पुणे आता राहिलं आहे आपल्यापासून. कमीच राहिलं असेल तसं 100 धरा 100 5 किलोमीटर आले कधी. चले इन ऊंची नीचे राहों पे और वीडियो बनाते रहे. आपण आले आता खंबाटकी बोगदा जवळ. अर्धा 1 किलोमीटरचा बोगदा आहे. एक गोष्ट मला वाटते की ह्यांनी जरा आहे ना स्वतःची लाईटिंग जरा ही केली पाहिजे, सुधारली पाहिजे. एवढी क्लिअरिटीच येत नाही राव. मित्रांनो आपण अशा ठिकाणी आलो आहे. आपण NH4वर गेलं ना एकदम जुनी अशी वास्तू एवढीच दिसते बघा. ही काढली नाही काय अशी सांगा बरं काय वाटतं तुम्हाला. ती आहे जुने काय म्हणतात त्याला रांजण आहे ते पाण्यासाठी. विसावा एक प्रकारे अगोदरच्या लोकांसाठी तो विसावा होता. तिथे 2 रांजणं आहेत अजून. आपण ती काढलं नाही. ती विसाव्यासाठी होतं लोकांसाठी. एकदम जुन्या पद्धतीचं आहे. कधी तर थांबू आपण बाजूने जाऊ. हायवेला असं थांबणं बरोबर नाही. मस्त अजून बघितलं काय माहिती मला बरं वाटतंय ते राव. ते म्हणजे तो एकदम ओल्ड पद्धतीचं जुन्या पद्धतीचं असलेलं. चला बघा तुम्ही कधी येता जाता नॅशनल NH4वर मला दिसेल तर. पण शिवापूरच्या जवळ जायचे खरं तर. आपण चालू रस्ता आता जस्ट जरा खाऊन झालं. म्हणजे प्रसाद भेळ आहे तिथं मस्त. मटकी भेळ मला तिथली मटकी भेळ जाम आवडते. खाल्ली आज भारी लागली. आता मी आता हे ग्लव्स काढूनच टाकले. लईच इचिंग व्हायला आलं. लाल भडक झाले दुखायला आले. चला आता रस्त्याचं काम चालू आहे इकडे. आता ट्रॅफिक लागणार. आता आपण पोचलो आहे कात्रच्या बोगद्याजवळ. कात्रच्या बोगदा तारखेला लावले आपलं शहर. मे बी तुम्हाला मी मगा जे म्हणत होते ते सांगायला ट्राय करणार.
त्यावेळेस ह्यांनी पण अंधार करून टाकलाय पुरा. त्यावेळेस ह्यांनी पण अंधार करून टाकला. ह्यांनी बी सांगितलं की नाही बाबा होत नाही. नाही 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 हाय हाय उजेड माया मी ब्लॅक ही लावलेलं ती काढलं नव्हतं त्यामुळे. मला बघा इथं जास्त उजेड जाणवतोय ह्याच्यापेक्षा खंबाटकी घाटातल्या बोगद्यापेक्षा. आणि इथं क्लिअर दिसते समोरचं. मला तिथं अंधार तुम्हाला ह्यात सेम कॅप्चर होते का जे मी बघतोय ते माहीत नाही गोप्रोमध्ये. कारण मला गोप्रोचा अंदाज आला आहे. अंधार असला गोप्रो भंगार चालतो लय म्हणजे लय भंगार. या बाबतीत काहीतरी DA एक चांगला आहे म्हण की नाईट जरा कॅप्चर चांगली करते पण गोप्रो नाही करत. हा तरी नाही करत गोप्रो 11 नाही. तर किती स्पष्ट दिसते लांबपर्यंत क्लिअर दिसत असल्यामुळं त्रास होत नाही त्या गाडीचा. चला घाट संपते घाटच म्हणते बोगदा संपते बाहेर जायला. हा इथं बघा उजेडात असं आलं का एवढं असं एकदम अंधारात ह्याच्यात आल्या का मी फील होत नाही. तिथं ते लय बेकार फील होत होतं की अंधारात एकदम उजेडा डोळ्याला जरा हे झाले. आपल्याला थोडंसं वेळ पोचायला डायरेक्ट विचार करतो डायरेक्ट घरी गेल्यावर सांगता करावी तेव्हाच बघू. फिक्स काय नाही सांगता काय घडलं रस्त्यात. एक्साइटेड शूट करायला मोस्टली तर तसंच समजून घ्या की डायरेक्ट घरी भेटू आता. ट्रॅफिकमध्ये अडकणार आहोत. ह्या इथे आलं का ट्रॅफिक लागते ज्या नदीवर. इथं रस्त्यावर लोक थांबतात गाडीची वाट बघ. अरे इथं काय थांबायचं तुम्हाला राव इथं रस्त्यावर वाट बघत. इथं थांबतात लोक. हे असं झालं ट्रॅफिक आणि 2च लाईन आहेत इथं मोठी बी नाही. विषयच क्लोज. मग अडकले सगळंच. पण आता 2 व्हीलरची लाईन पकडायला पाहिजे बाहेरची. हे सगळे लोकच थांबलेलीच असतात अशी वाट बघ. एवढ्या गाड्या बघून तुम्हाला काय वाटतं चांदणी चौकात ट्रॅफिक असेल का नसेल? आपण एक गेस करूया. मला वाटते असेल पण खूप थोडंसं जास्त नसेल. चला आता चेक करू. पुण्या लोकांना जिव्हाळ्याचा विषय चांदणी चौक. थोडं असेल थोडं इथून तर दिसत नाही आहे. गाड्या स्पीडमध्ये जाते त्या. वा इथून तर पाक एंडपर्यंत तर दिसत नाही आहे. लास्टला आहे वाटतं आहे थोडंसं वाला आहे. येस तरी म्हटलं अरे चांदणी चौकात आलं ट्रॅफिक नाही जायला कसं व्हायचं असं हे कसं कर होईल. बघितलं तर वाटत नाही जास्त खूपच थोडे. नेमकं गाडी गेल्या पुढे गाडीला कसं जाणवत आहे. अरे नाही रे मोकळंच आहे. बाहेर से सब बघा म्हणजे भरल्या दिसते. आतून मोकळा आहे म्हणजे मोकळा असल्यावर म्हणजे ट्रॅफिक नाही आहे. आपला अंदाज चुकलेला आहे की असं ट्रॅफिक भरला असेल. आता भरणं बी अवघड आहे कारण का जोपर्यंत मोकळा रोड झाला आहे आता. कुणाला डायरेक्ट इथे चौकात उतरता येत नाही. पुढे मागं असं असल्यामुळे मिळू शकते आरामात. असं रंगीबिरंगी केल्यावर मस्त वाटते बघायला. हे पुढं हे काय असेल छान वाटतं. त्यावेळेला गाड्या जातात अजून भारी वाटते. मित्रांनो मी बघतोय आपल्या पुढे एक ॲम्ब्युलन्स आहे. मी इतक्या वर्षावर बघतोय त्या ॲम्ब्युलन्सला सुद्धा रस्ता काढायला असला त्रास होतोय ना की तिला सुद्धा खूप कमी गाड्या असं हे देते ते रस्ता देत आहेत. आता बरं आहे मग तर मी नोटीस करतो गाड्या सरत नाही त्या ॲम्ब्युलन्स समोरून.
रे सरा रे, ॲम्ब्युलन्सच्या समोरून तर सरा, ॲम्ब्युलन्सला थोडा जागा द्या सरा. आपण आलो आपल्या सोसायटीवर. सोसायटीत स्टॉल लागली असे कसे, 4 व्हीलर काय, MG, टोयोटा, हुंडाई, होंडा, TVS, काय स्पेशल काय माहीत नाही पण लागले. आपण आपली गाडी नेऊन लागूया ह्याला पार्किंग. यप, ही आपली डॉमी आणि आपली गोजो हिमालय. हाय ग, वाट लागली सगळ्या बॉडीची. कोणाला तर बोलवायला लागते दिसते खाली न्यायला सामान. चला भेटू आता रूममध्ये. नमस्कार मंडळी, आता मी रूममध्ये आलेलो आणि सगळं सामान विमान ठेवलं. आता नीट बसलेलो आहे, शांत जरा रेस्ट केलं आणि मग आता आपल्या व्हिडिओची सांगता करतो आहे. तर ही होती आपल्या नवीन वर्षातली पहिली राईड. तर मला सांगा की कशी वाटली. ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये कुठेतरी नवीन ठिकाणी जाताना. टाटा, बाय बाय.